In the Krebs cycle, the acetyl-CoA आतापर्यंत काय काय पाहिलं आपण ग्लायकोलायसिस पाहिलं. ग्लायकोलायसिसमध्ये काय होतं, ग्लुकोज टू पायरुवेट कन्व्हर्जन होतं. नंतर ह्या पायरुवेटपासनं ॲसिटिल कोए नावाचे 2 मॉलिक्युल्स तयार होतात, 2 कार्बनवाले. ह्याच्यामध्ये पुन्हा एक NADH तयार होतं. ह्या रिॲक्शनला म्हणायचं लिंक रिॲक्शन. आणि आता हे जे ॲसिटिल लिंक रिॲक्शनसुद्धा मायटोकॉन्ड्रियाच्या आतमध्येच होते, फक्त पहिलं जे ग्लायकोलायसिस आहे ते सायटोप्लाझममध्ये होतं. नंतर ते पायरुवेट मॉलिक्यूल मायटोकॉन्ड्रियाच्या आत येतात आणि तिथे लिंक रिॲक्शन होते आणि ॲसिटिल कोए तयार होतं. आता हे ॲसिटिल कोए हे क्रेब्स सायकलमध्ये एंट्री करतं आणि तिथे त्याचं फर्दर ब्रेकडाऊन होतं आणि प्रत्येक ॲसिटिल कोएतले 2-2 कार्बन असे टोटल 4 कार्बन रिलीज होतात. कार्बन डायऑक्साईड फॉर्ममध्ये टोटल 4 कार्बन रिलीज होतात. आता हे जे ॲसिटिल कोए आहे ह्या क्रेब्स सायकलमध्ये पहिल्या मॉलिक्यूलशी, तो पहिला जो मॉलिक्यूल असतो तो 4 कार्बनचा असतो. त्या 4 कार्बनच्या मॉलिक्यूलशी एक ॲसिटिल कोए कंबाईन होतो आणि पहिला जो मॉलिक्यूल तयार होतो तो 6 कार्बनचा तयार होतो आणि म्हणून ह्याला तो जो 6 कार्बनचा तयार होतो तो सिट्रिक ॲसिड असतो, म्हणून ह्याला सिट्रिक ॲसिड सायकल असं म्हणायचं. is that we made during the link cycle, our glucose will be completely oxidized and broken down to carbon dioxide. Let's check out how the Krebs cycle completes this breakdown. First, acetyl-CoA reacts with a 4-carbon molecule called oxalo. आता हा आपण बघितलं ॲसिटिल कोए जो आहे 2 कार्बनचा आहे, हा पहिल्या 4 कार्बन असणाऱ्या मॉलिक्यूलशी कंबाईन होतो, त्याचं नाव आहे ऑक्झॅलो ॲसिटेट. हा 4 कार्बनचा ऑक्झॅलो ॲसिटेट आणि 2 कार्बनचा ॲसिटिल कोए अशी कंबाईन झाली की 6 कार्बनचा मॉलिक्यूल तयार होतो, जो की असतो सिट्रिक ॲसिड. ओके, आता आपल्याला करायचं काय आहे, हे जे ॲसिटिल कोएमधले 2 कार्बन आहेत ते बर्न करून टाकायचे आहेत आणि ते बर्न करताना जी एनर्जी ज्या स्टेपला रिलीज होते ती सगळी एनर्जी हाय एनर्जी मॉलिक्युल्समध्ये स्टोअर करायची. असे पहिल्या ॲसिटिल कोएतले 2 आणि दुसऱ्या ॲसिटिल कोएतले 2 असे टोटल 4 कार्बन आपण इथे बर्न करणार आहे आणि CO2 तयार करणार आहे. Acetate. This makes a 6-carbon molecule called citric acid. For this reason, the Krebs cycle is sometimes called the citric acid cycle. Citric acid gets oxidized, transferring electrons and hydrogens to NAD+, forming NADH. This oxidation reaction causes the release of CO2 as well. Now we have a 5-carbon molecule. This molecule, the pyruvate. In the Krebs cycle, the acetyl-CoA released by this reaction FADH2. आता इथे अजून काय तयार होतं तर 2 कार्बन डायऑक्साईड बर्न होताना, म्हणजे 2 कार्बन ॲसिटिल कोएतले बर्न होताना 2 CO2 रिलीज होतात. तसंच ह्या रिॲक्शनमध्ये एक ATP आणि एक FADH2 नावाचं पण मॉलिक्यूल तयार होतो. एक ATP म्हणजे सबस्ट्रेट लेवलचं फॉस्फोरायलेशन होऊन एक ATP तयार होतो आणि एक FADH2 तयार होतो. हे कसं होतं हे डिटेल आपण नंतर बघणार आहे, डिटेल क्रेब्स सायकल शिकणार आहे. फक्त इथे आपण लेआउट बघतो की क्रेब्स सायकलमध्ये काय काय होतं. तर 2 NADH, एक ATP आणि एक FADH2 तयार होतो आणि 4 कार्बनचा एक मॉलिक्यूल तयार होतो. FADH2 will serve the same purpose as NADH, carrying electrons to the electron transport chain. The new 4-carbon molecule that results gets oxidized one more time, forming even more NADH. आता ह्या 4 कार्बनच्या मॉलिक्यूलपासून पुन्हा एक NADH तयार होतो. म्हणजे आता टोटल एक ॲसिटिल कोए बर्न होताना 3 NAD, एक ATP किंवा GTP आणि एक FADH2 इतके मॉलिक्यूल तयार होतात एक ॲसिटिल कोए बर्न होताना. This final reaction also results in making our starting molecule oxide. आता हा सगळा लेआउट आहे. एक ॲसिटिल कोए बर्न होताना 2 CO2 रिलीज होतात, 3 NADH तयार होतात, एक ATP GTP फॉर्ममध्ये तयार होतं आणि एक FADH2 तयार होतं. हे सगळं होतं एक ॲसिटिल कोए बर्न होताना. इथे आता टोटल आपण एका ग्लुकोज मॉलिक्यूलपासून 2 ॲसिटिल कोए तयार होतात, त्यामुळे ते दोन्ही ॲसिटिल कोए बर्न होताना टोटल 6 NADH, टोटल 2 FADH2 आणि टोटल 2 GTP म्हणजेच ATP तयार होतात. हा आहे नेट गेन ऑफ क्रेब्स सायकल. आणि शेवटी पुन्हा ऑक्झॅलो ॲसिटेट, जे काही कार्बन डायऑक्साईड आहेत सगळे निघून जातात ॲटमॉस्फिअरमध्ये आणि मूळ ऑक्झॅलो ॲसिटेट मॉलिक्यूल पुन्हा तयार होतं, जे नेक्स्ट येणाऱ्या ॲसिटिल कोएला रिसीव्ह करतं आणि हे सायकल पुन्हा पुन्हा पळत राहतं. स्टार्टिंग असते ऑक्झॅलो ॲसिटेट, त्याला ॲसिटिल CoA ॲसिटिल कोएन्झाइम जॉईन झाला की त्याचं तयार होतं सिट्रिक ॲसिड, म्हणून याला म्हणायचं सिट्रिक ॲसिड सायकल, जो की 6 कार्बनचा आहे. तो त्या ॲसिटिल कोएतनं आलेल्या दोन्ही कार्बनला बर्न करून टाकतो आणि पुन्हा मूळ 4 कार्बनचा ऑक्झॅलो ॲसिटेट पुन्हा तयार होतो. सो दिस इज क्रेब्स सायकल. ह्याच्यामध्ये सुद्धा पुन्हा NADH, FADH2 आणि GTP तयार होतात. GTP म्हणजेच ATP. FADH2 पासनं 2 ATP तयार होतात, NADH पासनं 3 ATP तयार होतात.
याचं सगळं कॅल्क्युलेशन आपण लास्टला बघणार आहे. सो इट इज द थर्ड स्टेज ऑफ दिस ग्लुकोज ब्रेकडाऊन, की ज्याला म्हणायचं क्रेब्स सायकल. आता ह्या क्रेब्स सायकलनंतर हे जे हाय एनर्जी मॉलिक्युल्स तयार झाले, हे हाय एनर्जी मॉलिक्युल्स जातात, ते जे इनर मेम्ब्रेन आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन असते, ते इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये जातात आणि तिथे त्याच्यापासून ATP तयार होतं. ते कसं होतात ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये पाहूया. Acetate.